हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा माझा खूपच बिझी दिवस गेला, कारण आज होता होलिका दहन आणि त्यातच आज मी नेसली होती साडी. कारण सणासुदिनेच्या दिवशी आमच्या ती प्रथाच आहे, साडी नेसली जाते आणि मला ती आवडते पण. त्यानंतर देवपूजावरून मी इकडं पुरण शिजवायला घेतलं, पोळ्या बनवायला घेतल्या, कारण साहेबांना पण डब्यात आज पुरणपोळी द्यायची होती. त्यामुळे मी पोळ्या बनवत होते आणि आज मी जे घावन करतात त्याच्या खापरावर पुरणपोळ्या भाजल्या होत्या आणि त्या इतक्या मऊ आणि टेस्टी झाल्या होत्या की विचारू नका. हवं असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि मस्त झाल्या पोळ्या. त्यानंतर साहेबांनी देवाला नैवेद्य दाखवून घेतला, कारण रात्री होलिका दहनला नैवेद्य दाखवायला ते नसणार आहेत आणि इथे मोस्टली होलिका दहन रात्री 12 वाजता होतं. तर तुम्ही पण या जेवायला. आज आहे कटाची आमटी, पुरणपोळी, बटाट्याची भाजी, कुरडई, पापड, तूप, गुळवणी आणि पांढरा भात. तर चला घेऊया फीडबॅक पुरणपोळीचा. पुरणपोळी ॲज युज्युअल सगळ्यांनाच आवडते, पण आम्हाला थोडी जास्त प्रमाणात आवडते. पुरणपोळीची इतकी सुस्ती चढली होती की दुपारी झोप कशी झाली ते सांगता देखील नाही आहे. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यावरून. त्यानंतर परत वळूया संध्याकाळच्या रुटीनकडे. आणि आज वातावरण इतकं दमट होतं की विचारू नका. तुम्ही बघू शकताय, कारण दमट वातावरण आहे, गरम, यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. तर संध्याकाळी आपण ऊद घालून घेऊन देवाला दिवा लावला आहे. ऊद घातल्यावर एक वेगळंच वातावरण जे आहे घरी होतं आहे, कारण ऊद आणि धूप यामध्ये फरक आहे. त्यानंतर देवाला नमस्कार करून घेतला. दिवसभराची जी भांडी पडली होती ते घासून घेतले, कारण दिवसभरात मला टाईम नाही मिळाला. ड्युटीच्या टायमिंगमध्ये हे सगळं ॲडजस्ट करणं खूप अवघड होतं. सो माझी कामं आपले दिवसभर चालू असतात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवाले